आणि सोलापुरातून आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतलेली आहे। महाविकास आघाडीमधील जागा वाटपात सोलापूर मध्यसह राज्यातील 12 जागांची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे। माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी नाना पटोले यांची या संदर्भात भेट घेतल्याचं समजतंय। तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतलेली आहे। महाविकास आघाडीमधील जागा वाटपात सोलापूर मध्यसह राज्यामधील 12 जागांची मागणी त्यांच्या पक्षाकडून करण्यात आलेली आहे। माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भातली मागणी करण्यासाठी आता नाना पटोले यांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात नाना पटोले आणि अर्थातच काँग्रेस कशा पद्धतीने विचार करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। विश्वभूषण लिमये आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। आपण पाहतोय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली। त्यांची नेमकी मागणी काय आणि सविस्तर काय घडलंय? खरं तर मार्क्सवादी पार्टीचे जे माजी आमदार सोलापूर मध्यचे आहेत आडम मास्तर, त्यांनी यापूर्वी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती आणि काही दिवसांमध्ये ते महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांना भेटणार होते। त्याच निमित्तानं त्यांनी आता नाना पटोले यांची भेट घेतली आहे। काही दिवसात ते उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतील आणि एकूणच महाविकास आघाडीमध्ये माकपला सन्मानजनक जागा मिळाव्या अशी त्यांची मागणी असणार आहे। जवळपास आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधील 12 जागांवरती ते दावा करतायत। त्यामुळं या मागण्यांचं नेमकं पुढे काय होतं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला खरंच महाविकास आघाडीमध्ये एवढ्या जागा दिल्या जातात का, ही बार्गेनिंग पॉवर करण्यासाठी या संदर्भात मविया आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।